या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। बीड जिल्ह्यामध्ये महिनाभरापासून पावसाची दांडी, पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। भंडाऱ्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी, शुक्रवारी परिसरात जाणाऱ्या मार्गावर साचलं पावसाचं पाणी, परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्रास, नगर परिषदेचं दुर्लक्ष झाल्यानं स्थानिकांचा संताप। गोंदिया जिल्ह्यामध्ये 42,000 हेक्टर क्षेत्रावर भाताची रोवणी, 6 जुलैपासून पावसानं हजेरी लावल्यानं भाताच्या रोवणीला वेग। धान खरेदीसाठी 30 जुलैपर्यंत मुदतवाढ, धान खरेदीची मुदत वाढवल्यानं शेतकऱ्यांना दिलासा, अतिरिक्त 1 लाख क्विंटल धान खरेदी करण्याचे निर्देश। जालना जिल्ह्यामध्ये बोगस पीक विमा काढण्याचे प्रकार, पीक विमा अर्ज भरताना खोटी माहिती दिल्यास संबंधित अर्जदाराचा आधार क्रमांक ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येणार, गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा। जालना जिल्ह्यामधल्या 10 मंडळामध्ये मागील 2 दिवसांमध्ये अतिवृष्टी, शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलडाणा जिल्ह्यामध्ये मागील 8 ते 10 दिवसांपासून पावसाला दडी मारली, उगवलेल्या पिकांना पावसाची गरज, पाऊस नसल्यानं अनेक पिकांची वाढ खुंटली, उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता। लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव, सोयाबीन पिकाची वाढ खुंटण्यास सुरुवात, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता। नांदेड जिल्ह्यामध्ये मुगाच्या पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता, शेतकरी हतबल, थेट औषध नसल्यानं पांढऱ्या माशीचं नियंत्रण करणं शेतकऱ्यांना अवघड। वर्धा जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादक महिलांसाठी पोषक प्रकल्पाची अंमलबजावणी, महिलांना परसबाग शेती, सेंद्रिय शेती याबाबत मार्गदर्शन। शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून फार्मर आयडी अनिवार्य, मात्र तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना फटका, वेगवेगळ्या गटातील जमीन असणाऱ्यांना शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार होत नसल्याच्या तक्रारी। लातूर जिल्ह्यामध्ये पावसाअभावी पिकांवर ट्रॅक्टर फिरवण्याची शेतकऱ्यांवर वेळ, हिसोरी गावातील शेतकऱ्यांना पाण्याअभावी सुकलेल्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला। गडचिरोली जिल्ह्यामध्ये डीएपी युरिया खताची मोठी टंचाई, सरकारचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसकडून कृषी अधीक्षक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना युरिया खत टंचाईचा फटका, तहसील कार्यालयामध्ये रिकाम्या खताच्या गोण्या घेऊन जात आंदोलन, तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी। बुलडाणा जिल्ह्यामध्ये खतं, कीटकनाशक, तणनाशकाच्या खरेदीसाठी कृषी केंद्रावर गर्दी, युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून जास्त दरानं खतांची विक्री, आरोप करत मनसेकडून कारवाईची मागणी। मालेगाव तालुक्यामध्ये चंदनपुरी शिवारात कृषी विभागाने शेतकऱ्यांना केलं मार्गदर्शन, मका पिकावरील रोग आणि किडींचा प्रादुर्भावावर सांगितला उपाय। रत्नागिरीमधल्या खंडाळा MIDC रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा, संरक्षण सामग्री बनवण्याचा प्रकल्प प्रस्तावित, जमीन अधिग्रहण सूचना रद्द करण्याची मागणी, असीम सरोदेंची जाहीर सभा। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश वरपुडकर भाजपच्या वाटेवर, मुंबईमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घेतली भेट, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित। धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर, लातूर ग्रामीणचे भाजपचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटलांचा भाजपच्या बॅनरवरून फोटो गायब, बसवराज पाटलांच्या फोटोला स्थान न मिळाल्यामुळे मुरुममध्ये चर्चांना उधाण। धाराशिवमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्याकडे आमदार तानाजी सावंतांची पाठ, निमंत्रण असतानाही तानाजी सावंतांची कार्यक्रमाला दांडी, हरित धाराशिव या उपक्रमाला महायुतीच्या 3 आमदार गैरहजर। इस्लामपूरचे ईश्वरपूर नामांतर करण्याचा प्रस्ताव, महायुतीच्या वतीनं पेढे आणि साखर वाटप करत फटाक्यांची आतषबाजी, इस्लामपूरमध्ये सदाभाऊ खोत यांचे मिरवणूक काढून जंगी स्वागत। अहिल्यानगरचे खासदार निलेश लंकेंच्या माध्यमातून जिल्ह्यातील 200 सेवानिवृत्त शिक्षक दिल्लीला रवाना, संसद भवन, राष्ट्रपती भवन, लाल किल्ला इत्यादी ठिकाणं दाखवण्यात येणार। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचं आमरण उपोषण, कायद्याच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन पद्धत लागू करून पुढच्या वर्गामध्ये प्रवेश देण्याची मागणी। इचलकरंजीमध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात काँग्रेसचं जोरदार निदर्शनं, घोषणाबाजी करत शासन निर्णयाची होळी। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग समर्थकांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये मोर्चा, शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी, 7-12 उतारे घेऊन शेतकरी दाखल। लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये परिचारिकांच्या संघटनेचं काम बंद आंदोलन, परिचारिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, आंदोलनाचा रुग्णसेवेवर परिणाम। चंद्रपूर शहरामध्ये दूषित पाण्याचा पुरवठा, महापालिकेवर महिलांचा घागर मोर्चा, शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची नागरिकांची मागणी। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांचा प्राधान्यक्रम निश्चित, विभागीय आयुक्तांकडे माहिती सादर, 195 किलोमीटर रस्त्यांसाठी 2000 कोटी रुपयांचा महानगरपालिकेचा आराखडा तयार।
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वेबसाईटवर चुकीची माहिती, वेबसाईटवर माहिती अपलोड करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. महाराष्ट्रामधील पहिल्या बाप्पाचं आगमन, कोल्हापूरचा राजा परळच्या चित्रशाळेमधून कोल्हापूरच्या दिशेने रवाना. कोल्हापूरच्या रंकाळा तलावाजवळ 47 वर्षांपासून होतोय गणेशोत्सव. योगीराज गंगागिरी महाराजांच्या 178व्या हरिनाम सप्ताहाचा ध्वजारोहण सोहळा उत्साहात. शनिदेवगाव इथे यंदाच्या सप्ताहाचं भव्य दिव्य स्वरूपामध्ये आयोजन, मंत्री विखे पाटील आणि रामगिरी महाराजांच्या हस्ते ध्वजारोहण. कोल्हापुरात अंबाबाईच्या मंदिरामध्ये 1.5 महिन्यामध्ये भाविकांकडून भरभरून दान, 3 दिवसामध्ये 1.5 कोटी रुपयांची मोजणी, आणखी 2 दिवस दान करण्यात आलेल्या रकमेची मोजणी चालणार. इंदापूर नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये देशामध्ये 5व्या तर राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर. कचरामुक्त 3 स्टार आणि ODF प्लस मानांकन. फटाके फोडत पेढे वाटून केला आनंद साजरा. पुण्याच्या भीमाशंकर खोऱ्यामध्ये कमी पटसंख्येच्या शाळांचं होणार एकत्रीकरण. जिल्ह्यातील दुसरी समूह शाळा खेड तालुक्याच्या वाडा उभी राहणार. शाळा व्यवस्थापन समितीची मान्यता. धुळे शहरामधील पारोळ रोडवरील वाकलेले विजेचे पोल महावितरण कंपनीकडून काढण्यास सुरुवात. नागरिकांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांचा सत्कार. भिवंडी तालुक्यामधल्या खडीलगत मोठ्या प्रमाणावर रेती उत्खनन करून साठा. कांदळवनाचं नुकसान होत असल्याच्या तक्रारी. भिवंडी तहसीलदार अभिजित खोले यांची केवणी रेती बंदर इथल्या रेती साठ्यावर कारवाई. वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नसल्याचं समोर. शाळेमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित. आषाढी यात्रेदरम्यान नांदेड एसटी विभागाला 3,75,00,000 उत्पन्न. 6,39,000 किलोमीटरचा प्रवास. 1,90,000 वारकरी एसटी बसमधून प्रवास करत पोहोचले पंढरीमध्ये. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये 800 रुपयांची वाढ. 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 1,01,000 रुपये मोजावे लागणार. कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट दुचाकींच्या सायलेन्सरवर पोलिसांची कारवाई. 40 सायलेन्सर जप्त करत केला दंड. परभणी वाहतूक शाखेची कारवाई. सूरज ढाकणेवर एमपीडी अंतर्गत कारवाई. बीड जिल्ह्यामध्ये 6 महिन्यामध्ये 15पेक्षा जास्त गुन्ह्यांवर एमपीडी अंतर्गत कारवाई. कोल्हार भगवतीपूर गावामध्ये मोटारसायकल चोरीच्या अनेक घटना. नाथाभाऊ शिंदे यांची दुचाकी 3 चोरट्यांनी चोरली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. नागपूरच्या सोनेघाटमध्ये वीज कोसळून 2 महिलांचा मृत्यू. महिलांसोबत शेतामध्ये काम करणाऱ्या इतर 5 महिला जखमी. जखमी महिलांवर रामटेकमधल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.